श्रावण महिन्यातील सोमवार उत्साहात साजरे केले जातात। श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारांना इतकं महत्त्व असण्याचं कारण म्हणजेच श्रावणी सोमवार, सोमप्रदोष, नागपंचमी आणि एक शिवरात्री असा योग फक्त श्रावणातच पाहायला मिळतो। यासाठीच श्रावणी सोमवारचे व्रत अधिक फलदायी मानले जाते। श्रावण महिन्यामध्ये शिवभक्त, शिवपुराण, शिवलीलामृत, शिवकवच, शिवचालिसाचे पारायण आणि शिवपंचाक्षर मंत्राचा जप, शिवपंचाक्षर स्तोत्र जप, महामृत्युंजय मंत्राचा जप करतात। श्रावणातील सोमवारी कडक उपवास केला जातो। शिवाय प्रत्येक सोमवारी शिवामोठ वाहण्याचे व्रत केले जाते। प्राचीन कथा आणि पुराणानुसार असं मानलं जातं की श्रावण महिना भगवान शंकरांना खूप प्रिय आहे। या काळात शंकरांची पूजा विशेष फळ देणारी असते। या काळात शिवशंकर आणि माता पार्वतीचे व्रत केल्यास तत्काळ फळ मिळते, कारण या महिन्यात माता पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी कठोर उपासना केली होती। यासाठीच महिला आणि कुमारिका श्रावणात भगवान शंकरांची विशेष पूजा अर्चा करतात। त्यामुळे कुमारिकांना चांगला पती मिळतो व विवाहित महिलेच्या आयुष्यात सौख्य नांदते, अशी ही धारणा आहे। या व्रताचा एक भाग म्हणून दर सोमवारी निरनिराळ्या धान्यांची शिवामोठ वाहण्याची पद्धत आहे। लग्नानंतर सलग 5 वर्ष शिवामोठ वाहण्याचे व्रत महिला करतात। एखादी मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा नवीन घरी तिला ऍडजस्ट होण्यासाठी नेहमीच कष्ट पडतात। मात्र शिवामोठ व्रत केल्यामुळे महिलांना सासरी प्रेम आणि आदर मिळतो असेही सांगितले जाते। यामुळेच लग्न झालेल्या मुलींसाठी श्रावणातील सोमवारचे व्रत खूप फलदायी ठरते। तर मंडळी, या वर्षीची शिवामोठ कधी व कोणकोणती आहे ते आपण थोडक्यात पाहू। यंदाचा श्रावण महिना 5 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत आहे। त्यामुळे या वर्षी श्रावणात 4 सोमवार येत आहेत। हिंदू पंचांगानुसार पहिल्या सोमवारी म्हणजेच 5 ऑगस्टला तांदूळाची शिवामोठ वाहिली जाईल। दुसऱ्या सोमवारी म्हणजेच 12 ऑगस्टला तिळाची शिवामोठ वाहिली जाईल। तिसऱ्या सोमवारी म्हणजेच 19 ऑगस्टला मुगाची शिवामोठ वाहिली जाईल। चौथ्या सोमवारी म्हणजे 26 ऑगस्टला जवसाची शिवामोठ वाहिली जाईल। भारतीय संस्कृतीमध्ये शिवामोठ वाहिल्यामुळे जीवनातील कष्ट कमी होतात आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येते असाही समज आहे। शिवाय भारतीय संस्कृतीमध्ये देण्याचे महत्त्व खूप आहे। त्यामुळे चतुर्मासात दान धर्म केले जातात। असं म्हणतात की दिल्याने आपल्याकडे असलेल्या गोष्टींमध्ये अधिक वाढ होत राहते। यासाठी शिवमुठ का होईना दान करावे हा हेतू या व्रतामागे असतो। शिवामुठीतून वाहिलेले धान्य दुसऱ्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना अथवा पक्ष्यांना खाण्यासाठी देऊ शकता। शिवामुठ वाहण्यासोबतच जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक, बेल वाहून शिवशंकरांचे व्रत केले जाते। तर मंडळी, हा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अजूनही गुरु माऊली या आध्यात्मिक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच या चॅनेलवरील आध्यात्मिक नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत राहील। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।